दिस इज द नर्वोस्कोप. वी मेजर द टेम्परेचर ऑफ नर्व. राईट साईडला पेन होतं आहे सरांना. राईट किडनी मॅनिपुलेशन. दिस इज द मोबिलिटी ऑफ द किडनी. This is the motility of the kidney. Stop. हळूहळू वर उचलायची. उचला वर. दिस इज द स्मॉल इंटेस्टाईन बिलो डिओडिनम. हे बघा इथे कडक झाले. बरोबर. उचला कंबर. उचला. रिलॅक्स. श्वास घ्या सर. सोडा. भरपूर त्रास होत होता. आता सरांनी ऍडजस्टमेंट केल्यानंतर आता एकदम ओके झालं. चेहरा इकडे करा. आले तर ओके झालं. मग बसू शकत होतं. असं करून याच्यावर खाली जर बसायचं असतं मला असं करून बसावं लागत होतं. आता एकदम असं बसायला असं बसताच येईल गेलं मला. त्या दिवशी गेलो तेव्हापासून तुम्ही ओके सुदर्शन काळा दिला. असं वरी सुद्धा बसता येईल गेलं. आफ्टर क्रायोप्रॅक्टर सेशन दिस इज 0. 9 वरचं जे टेम्परेचर होतं ते पूर्ण नॉर्मल झालेलं आहे. सरांची आत्ता आपण क्रायोप्रॅक्टर ॲडजस्टमेंट केली. त्याचबरोबर विसरल मॅनिपुलेशन नावाची राईट किडनीचे लिगामेंट सरांचे टाईट होते. स्मॉल इंटेस्टाईन बिलो डिओडिनम आतडं जे आहे लहान ते टाईट झालेलं होतं. त्याच्यामुळे पाठीच्या आजूबाजूचे मसल्स पॅरामस्क्युलर स्पाझम मसल कडक झाल्यामुळे त्यांना रोबोसारखं बसावं लागत होतं या पद्धतीने. परंतु ऑर्गन बॅलन्सिंग आणि क्रायोप्रॅक्टर सेशन दिल्या त्यांचं दुखणं हे पूर्णपणे कमी झालेलं आहे. दिस इज द मॅजिक ऑफ क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट.